पावसाळी ट्रिपचा प्लॅन करताय तर ही बातमी आधी पहा, कारण महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळावर आता थेट बंदी घालण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण आणि घाट परिसरात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तामिनी, लोणावळा, भिरा, महाबळेश्वर यांसारख्या घाटमाथ्यांवरील भागांमध्ये अवघ्या 24 तासात 500 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे नद्या, धबधबे आणि घाट परिसर धोकादायक बनले असून प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक पर्यटन स्थळावर प्रवेश बंदी लागू केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात 300 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला असून घाटघर, रतनवाडी परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कळसुबाई शिखर, रतनवाडी, सांदन व्हॅली परिसरातील गड किल्ले आणि धबधब्यांखाली जाण्यास पूर्ण मनाई करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमध्येही पुढील आदेशापर्यंत सर्व धबधबे, धरण, किल्ले आणि पर्यटन स्थळे बंद करण्यात आली असून सर्व मार्गांवर पोलिसांची कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. छुप्या मार्गाने प्रवेश करणाऱ्यांवरही कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. वसई विरार परिसरातील सुरुची, भुईगाव, अर्नाळा यांसारखे समुद्रकिनारे, चिंचोटी आणि देवकुंड धबधबा, राजावळी खदान, तुंगारेश्वर धबधबा, कुंभारपाडा तलाव, पेल्हार धरण आणि इतर संवेदनशील ठिकाणीही पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाचगणी, ठोसेघर, भावंबली, वजराई धबधबा, कास पठार, सज्जनगड आणि कोयना परिसरातील पर्यटन स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान नाशिक जिल्ह्यात ढगफुटीचा इशारा देण्यात आल्यामुळे दुगारवाडी धबधबा, हरिहरगड आणि पहिने ही ठिकाणेही पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. इतकेच नाही तर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि सप्तशृंगी मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे, बंदी आदेशाचे पालन करण्याचे आणि स्वतःचा जीव धोक्यात न घालण्याचे आवाहन केले आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद महत्त्वाचा असला तरी सुरक्षितता त्याहून अधिक महत्त्वाची आहे.